राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शिरूर उप बाजार समितीत शेतकऱ्यांची अडवणूक, मोकळ्या कांद्याऐवजी गोण्यांचा हट्ट, शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा फटका। श्रावण महिन्यात खोबऱ्याचे तेल खायचे तर लिटरसाठी मोजावे लागणार तब्बल 700 रुपये। पावसामुळे उत्पन्न घटले, त्यामुळे दरात भडका। कपाशी पिकावरील आकस्मिक मर रोगाची पैठण तालुका कृषी विभागाकडून गंभीर दखल। पैठण कृषी विभागाकडून कपाशी पिकाची पाहणी। पैठण तालुक्यात गेल्या आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। हवामानातील बदल, वाढलेली दमटता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे कपाशीचे झाडे अचानक सुकायचे प्रकार दिसून येत आहेत। त्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतावर जाऊन मार्गदर्शन करत आहे। काळ्या बाजारात खत विक्री, 3 दुकानांचे पंचनामे। सिल्लोड येथे काळ्या बाजारात युरियाची विक्री केल्याच्या कारणावरून शिवना येथील 3 दुकानांचे पंचनामे करून त्यांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रमोद डापके यांनी दिली आहे। कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच, बँक खाती थकीत, सांगा शेतकऱ्यांचा दोष काय? पुरेशा पावसाअभावी 9 धरणे अद्यापही कोरडीच, फक्त 2 धरणांमध्ये 5 ते 6% पाणी, उर्वरित प्रकल्प तहानलेलेच। मुंडे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका, महादेव मुंडे हत्या प्रकरण, बीडमध्ये मराठा समाज एकत्र बैठक। परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी बीड शहरातील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी मराठा समाज, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय आणि लोकप्रतिनिधींनी एक व्यापक बैठक पार पाडली। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व्हावी, आमदार राजेश विटेकर यांनी बैठकीत दिले निर्देश। अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश। मंठा तालुक्यातील जयपूर डोकसाळ भागातील शेतकऱ्यांना दिलासा। मंठा तालुक्यातील जयपूर आणि डोकसाळ महसूल मंडळात 21 ते 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहे। किती शेतकऱ्यांची खाती NPA, त्यांना नवीन कर्ज कसे मिळणार? शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा, बँका हतबल। बीड जिल्ह्यात 1463 कोटी रुपये थकले। 3.62 लाख शेतकऱ्यांनीच काढला प्रधानमंत्री पीक विमा। सर्व्हर डाऊनमुळे मुदतीत वाढ करण्याची मागणी, CSC केंद्रावर शेतकऱ्यांनी केली गर्दी। कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त, ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार, शेतकऱ्यांची भूमिका मात्र वेगळी। खरीप पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ, बिगर कर्जदारांसाठी 14 तर कर्जदारांसाठी 30 ऑगस्टपर्यंत सवलत। कांदा खरेदीत नाफेडचा MSP दाव्याचा प्रकार संतापजनक, समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी। शेतकऱ्यांसाठी मला काम करायचे होते, बदलीबाबत नाराज नसल्याची कोकाटे यांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री धरणे घेणार, मंगळवारी कार्यभार। सोन्याचे दर 27,000 रुपयांनी घसरले, 70,000 रुपये तोळा होण्याचे अंदाज। भारतात सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या वर गेले होते, त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे।